हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आम्ही घरी होतो तर परी म्हणली की माऊ मला खायला खायचं आहे. मग म्हणलं चला आपण दुकानावरनं जाऊन येऊ. मग मी, परी आणि आई आलोत. तर आमच्या दुकानाशेजारी एक असं म्हणजे फार्म हाऊस आहे. तर त्या फार्म हाऊसला आम्ही आलो होतो. तर तिथं मला हे दोन दिसलं, काय ते काय मला माहीत नव्हतं, पण मी आईला विचारलं. तर आई म्हणल्या फणस आहे. म्हणजे मी कधी काय पाहिलं नव्हतं, मी जन्मल्यापासून पहिल्यांदाच पाहिलं. तर ते बघा कसे दोन दोन असे लागलेले, की छान वाटते. मी कधी पाहिलं नव्हतं. मग मी, परी, आई बघायला आलो. तर परीला म्हणलं परी ते काय आहे? तर परी मला म्हणते की माऊ ते काट्याचं झाड आहे. बघा, म्हणजे ती छोटी ना, तिला काय एवढं समजतं, तिला पण माहीत नव्हतं काय ते, पण पहिल्यांदाच पाहिलं होतं. तर ते पाहून आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे चक्कूचे झाड होते, भरपूर कशाची झाडं होते. एका म्हणजे असं गरीब शेतकऱ्याचं ते फार्म हाऊस होतं छोटंसं. मग म्हणलं आपण फिरून बघावं अजून थोडंसं. सगळीकडं असं होतं ते. फणस होते, 6 फणस होते तिथं. खूप छान वाटायचे. परी म्हणायची माऊ खायला घे आपल्याला ते. आता ते खात्यात का नाही ते काही मला माहीत नाही, कारण मी पाहिलं पण नाही कधी. खायचा विषय तर लांबच. मग म्हणलं नको. तर म्हणलं चला आता आपण परी पुढं जाऊ. म्हणलं काय आहे ते बघू. तर इकडे होते असे नारळाचे झाडं लाईनमध्ये, कसे बघा वाकडे वाकडे होते. ते खूप छान वाटत होतं. आणि इकडं चिंच, आंबे, ही वेलबाग किती छान आहे, त्याला फुलं आल्यात किती छान असं वाटतं. आणि मग तिथं एक जांभळाचं झाड होतं. अशी म्हणजे ती जनावरं बांधली होती त्यांनी, आणि त्याचे मालक पण तिथंच होते. मग मी त्यांच्यासोबत थोडंसं बोलले. मग त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतली मी. आणि हे बघा जांभळीचं झाड. मी परी म्हणायची मला जांभळ खायचं आहे. मग म्हणजे मला काय एवढं वाटत नाही, कारण माझ्या माहेरी आमच्या दारातच, तुम्ही तर पाहिलंच आहे, आमच्या दारातच मोठं जांभळीचं झाड आहे. त्यामुळं मी भरपूर जांभळं खाल्ले तिथं. त्यामुळं मला आता काय जांभळाचं वाटत नाही. तर बघा हे किती छान आहे. एक छोट्या शेतकऱ्याचं छोटंसं फार्म हाऊस. छान वाटलं आम्हाला बघून. तर परी म्हणायची चल मला माऊ फणसच दे खायला. मी म्हणलं आपल्याला ते हाणतील, बघितलं का म्हणलं पाठीमागं मालक आहेत ते आपल्याला हाणतील. मग म्हणलं चल मी तुला दुकानला खायला घेऊन देते, ते काय खायचं नसते. मग मी तिला दुकानला घेऊन चालले, तर ते मला वडत तिकडंच न्यायची, चल चल म्हणायची. म्हणलं नको, चला आजी पुढं उभं राहिली, आपण जाऊया. मग आई आमच्या वाट बघत थांबल्या होत्या. मग म्हणलं चल परी जाऊया. मग आम्ही चाललो खायला घ्यायला. तिला म्हणलं चल फास्ट, तुला खायला घ्यायचं आहे. तर तिला म्हणलं तुला खायला काय घ्यायचं? तर म्हणते मला गुलाबजाम आणि स्ट्रॉबेरी. पुण्यावरून आल्यापासून तिथं तेच असतं की माऊ मला स्ट्रॉबेरी आणि मला हे खायचं आहे, गुलाबजाम खायचं आहे. काकांना पण येताना तेच सांगते, काका मला गुलाबजाम आणि स्ट्रॉबेरी घेऊन या. मग म्हणलं चल तुला काय घ्यायचं आहे ते घे. म्हणून मी, आई आणि परी चाललो दुकानाकडे. तर बघा आमच्या ते शेजारी दुकान आहे. तर परी बघा कशी चलती पुढं, तिला खायचं आहे म्हणून. मग आई म्हणल्या चल तुला काय घ्यायचं? मी म्हणलं मला काय नको, परीलाच घ्या. म्हणून मग तिनं गेलं की पटापटा सांगितलं मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. पण आम्ही गेलो तर दुकानात कोणच नव्हतं. म्हणून मग थोडंसं थांबलोत. आणि मग त्या आमच्या शेजारच्या त्या आल्या, ताई आल्या. मग आम्ही खायला घेतलं आणि चाललोत घराकडे. तर मला एक छोटासा फॅन्स भेटला. मला म्हणला मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, खूप भारी व्हिडिओ काढता तुम्ही, असंच काढत जावा. ओके. अजून काय? तू आमचे व्हिडिओ रोज बघतो? हो, मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो. कोण कोण पाहतं? आम्ही आणि आमची फॅमिली दररोज तुमचे व्हिडिओ बघतो. हा का? हो, ओके, थँक्यू. वेलकम. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, असंच काढत राहा. ओके ओके, थँक्यू. बघा किती छान बोलला. तो छोटासाच आहे, म्हणजे आमच्या शेजारचाच आहे. पण मला काय माहीत नाही तो कोण आहे. म्हणजे मी तर आता नवीन आले ना, त्यामुळं मला इथं काय जास्त ओळखी नाहीत. मी दिवसभर घरातच बसून असते, त्यामुळं मला काय ते कोण आहे ते माहीत नाही. पण तो पाठीमागून आला आणि मला म्हणला की मला तुमच्या व्हिडिओमध्ये यायचं आहे, तुम्ही खूप छान व्हिडिओ काढता. तर म्हणलं चल ये, मी तुझा व्हिडिओ घेते. त्याचं घर इथं कुठं आहे मला काय माहीत नाही. आईला विचारलं, पण आईने सांगितलं मला की त्याचं घर आहे म्हणून इथंच. तर आम्ही चाललोत घरी. तर आम्ही आत्ताच घरी आलोत. तर परीची घाई चालली होती की मला खायला दे खायला दे खायला दे. मग म्हणलं चल तुला खायला देते. मग मी परीला खायला दिलं थोडंसं. बघा आम्ही काय काय आणले खायला. परी दाखव का आपण खायला काय आणले. बघा परी कशी दाखवते, खाती ती खायला खाती. तर बघा आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आमच्या घरी गेस्ट आल्यात, म्हणजे पाहुणे आल्यात, माझे चुलत नणंदबाई आल्यात. तर त्यांची मुलं आहेत बघा इथं. नाव काय तुमचं? आणि तुमचं काय नाव आहे? स्वराज. आणि तुमचं स्वरा. मग हे दोघं जण भाऊ बहीण आहेत, परीसोबत खेळतात. परीला पण त्या आल्यापासून, कारण इथं परीला लहान खेळायला कोणच नव्हतं, त्यामुळे परीला पण ह्यांच्यासोबत खेळायला भारी वाटलं है ना परी? हा मित्रांनो, मी जस्ट आता घरी पोहोचलो, ऑफिसवरून सुट्टी झाली आणि जस्ट पोहोचलो आणि पाहतो तर काहीतरी माझ्या बहिणींची 2 मुलं आलेली आहेत. वेलकम माय होम. तुझं पण वेलकम आमच्या घरी. कसा झाला, कधी आला तू बाळा?
सकाळी बघा मित्रांनो आमच्या बहिणीचे 2 मुलं सकाळी? आहेत. हा मुलगा आणि ही मुलगी आहे. हे घरी आता जस्ट सकाळी आलेले आहेत. त्यानंतर मला मला मग भेटायला कधी आलात? खास. थांबा ती खोटं बोलतात. कधी आलात कधी तुम्ही? आली? उद्या उद्या? बरं, ठीक आहे. उद्या लहान आला मुलं- तुम्ही? लहान मुलगा मित्रांनो. बघा काय म्हणते उद्या आलो. परी का वाजला ती गप्पा परी तुझे मित्र आहे, लहान लहान मित्र कधी काल आले? आलात तुम्ही म्हणता काल आलात ते म्हणते उद्या आलो. तुम्ही कधी आला सांगा नक्की. काल कधी आले आलो. असतील बरं. ते काल आलेले आहेत. ते म्हणतात उद्या आलोय. काल आले ते म्हणतात की उद्या आलोय. असले असले. मम्मी कुठे गेली फिरायला? तर बघा बाहेर. आमची परी काय करते. परी काय केलं अजून एकदा घे बरं. परी अरे वा लय प्रेम आहे मित्रांनो आता माझा स्वयंपाक झाला. आता संध्याकाळचे 6 वाजले. आमचा स्वयंपाक लय लवकर असतो आणि ह्यांना आता जेवण द्यायचंय. जेवणार ना तुम्ही? जेवण करणार ना तू बाळा? तुझ्या आवडीचं पदार्थ बनवलेला आहे अंड्याची भाजी. परी बघा परीचा लाड. परी हे ऑफिसला गेले ना तर परीचा दिवसभर असतं. काका कधी यायच्यात काका कधी यायच्यात आले की ह्यांना असे चिटकून बस. शेवटी लहान मुलांचं प्रेम असतं भरपूर. है ना परी? प्रेमाचे 2 शब्द मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा. आपल्या तोंडामध्ये गोडे असेल ना, मला साखर असेल, मला म्हणते तर ना का आपण कधी पण 4 काय 10 माणसं कमवू आपण आयुष्यात. त्याच्यामुळे मित्रांनो तोंडात कधी पण साखर ठेवा. गोड बोला. ऐका ना मला म्हणते काका कधी यायच्यात. मी म्हणलं का नाही 5 वाजता. मग ती मला दिवसभर विचारते माऊ किती वाजल्यात माऊ किती वाजल्यात आणि मग 5 कधी वाजायच्यात आणि मग काका कधी यायच्यात. हा मग आपण सगळ्यांनी आम्ही लहान मुलांना एवढं म्हणजे प्रेम दिलंय की भरपूर आमच्याकडे लहान मुलं मनाने खेळायला येतात आमच्या ह्यांच्या जवळ राहतात लहान मुलं. तिला दिवसभर त्यांच्या आठवणी सारखी विचारते. उचलते का काकाला? मग काय करते? खांद्या वासायचं बघा एवढं प्रेम आहे खांद्या वासायचं. तर फ्रेंड्स मी माझ्या चॅनलचा व्हिडिओ सोडायचा टायमिंग चेंज केला आहे. मी पहिले 9ला व्हिडिओ सोडायची तर आता मी 11ला व्हिडिओ सोडणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर मी माझा आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू फ्रेंड्स. असेच माझे व्हिडिओ कंटिन्यू करत जावा. तर ओके बाय फ्रेंड्स.